नमस्कार भावांनो, वेलकम टू माय चॅनल. आय होप आप सब अच्छे होंगे. बघा भावांनो, आपल्याला आहे ना आज आपली बाईक नीट करायला न्यायची. टाकायचे, सर्व्हिसिंग करायचे, चेन पॅकेट टाकायचे, ब्रेक लाईनर गेले तर भरपूर खर्च करायचा. आज माहीत नाही बरं का मला किती खर्च होईल किती नाही. बघू, तुम्हाला दाखवतो किती खर्च होईल किती नाही भावांनो. ना हे बॅग पहिले सोडून घेऊ. फायनली भावांनो बॅग सोडून घेतली आणि आपण ह्या रूम मध्ये ठेवली बॅग. आपली कोणती बॅग ठेवली. बघा भावांनो, आपण आहे ना आता आपल्या बाईक पाशी आलोय. बघू आता ठेवू, असं अडकून ठेवलं. बघू आपण किती होतंय कितीला तुम्हाला दाखवतो. चला आता. फायनली भावांनो, आपण आहे ना आपल्या टायर बसवायचे गॅरेज पाशी आलोय. काय विचारायला पुढचं टायर बदलायचंय गाडीच्या माझ्या. तर तुम्ही किंमत वगैरे सांगा बरोबर. कोणी म्हणतो की 1600 रुपये होईल, 1500 रुपये होईल, भरपूर किंमत सांगायची. म्हटलं राव, ह्या टायरची एवढी किंमत नाही म्हटलं. त्या हिशोबाने तुम्ही सांगा म्हटलं. तुम्ही सांगितलं मला. त्यांना म्हणलो फायनली तुम्ही काय करा, 1350 रुपये लावा आणि मी 4-5 दिवसांनी येतो असं बोललो. शेवटी टायर खोलून, टायर खोलून सीएटीचं टायर बसवायचंय ट्यूबलेसचा. उस दिन दिखाया था ना मुझे तूने, वो नहीं. हाँ वो वाला. उस दिन हमारी बातचीत हो गई ना. कितना? 1350 रुपये को बैठाना है हमें. बघा भाईंना फायनली भावांनो ही टायर घ्यायचा. फायनली आहे ना भावांनो, मी टायर तर घेतले बरं का. टायर बसल्यानंतर बघा भावांनो कसं टायर काढते. तर कारण की माझ्या वडिलापाशीच गाडी होती आतापर्यंत. जेव्हापासून तर माझ्यापाशी गाडी यायला लागली, म्हणजे मी गाडी यूज करायला लागलो, चांगल्या पद्धतीने बसवायला लागलो. टायर आपले ट्यूबलेस आहे बरं का. ट्यूबलेस आहे म्हणून तर हे टायर आले की टायर आलं नसतं बघा काहीच. आणि ट्यूबचं टायर असतं ना तर कवाच खराब झाला असतं, सारखंच फोन कर जाणार असतं. बघा सांगितलंय आता आपल्या गाडीला बसतो. आता डबल हवा चेक करायला लागले तर झालं बघ. हवा मारून चेक करून त्याने हवा पण चेक केली की आहे की नाही. आपण जाऊ गॅरेज तशी. चला मग आपण जाऊ. बघा भावांनो, फायनल आहे ना आपण आलो गॅरेज पाशी. आता तेव्हा गाडी आपल्या इथं लावली. वर त्यांना बोलू, उद्या भेटेल म्हणतात ते. आज काय मिळणार नाही, असं तो झालं तर होईल, काय काय होणार नाही असं म्हणतात ते. चला बघू असं द्या बाकी. मग त्यांना म्हटलं मग बाकीचं काम कुठलं आपलं ब्रेक लाईनर बाकी एवढंच बघा. प्लेस मोड नाही, पाईप व्हायचं ते एक टाकून देतात. एवढं काम होईन आज. बाकीचं राहिलेलं काम आहे ना ते. बघा भावना फायनल आहे ना आपण आता काय करू, गाडी त्यांना सांगितलं मी वर घ्या म्हणून. वर गाडी घेतली ना ते त्यांच्या पद्धतीनं करते सगळे काम. चला मग वर आता गाडी घेते मी तुम्हाला दाखवतो. भावांनो आता GST तेव्हा तर गाड्या घालाय काय नाही. आपली गाडी तर चालूची प्रॉब्लेम झाला आहे ती चेक करतो मग तिथं. मग त्यांना म्हणूया बघा म्हणलं. आणि मी म्हणलं तुम्ही जरा 5 मिनिटं थांबा. अगोदर काय ऐकत नाही, तुमची गाडी आम्हाला चेक करू द्या. या तुम्ही चेक करून घ्या म्हणलं. पण बघू म्हणलं आता ठीक आहे. 10 मिनिटं चेक करतात गाडीला प्रॉब्लेम काय काय नाही सगळं चेक करतात. चेक झाल्यानंतर गाडीवर असतात. त्यांना पण समजेल ना आपण जेवढं सांगितलं की आपल्या पहिल्यांदा सांगितलं काय काय झालं गाडीला प्रॉब्लेम. पण जेव्हा ती गाडी चेक करतात ना त्यांना समजतं की गाडीला प्रॉब्लेम काय झालाय काय नाही. त्यांच्या लक्ष येतो. आपल्याला ते सांगतात मग असं झालंय मग काय नाही आपल्या गाडीला काय प्रॉब्लेम होते. भावांनो तुला खरं सांगतो बरं का भावांनो, तुम्हाला गाडीचा खर्च लय निघला बरं का. कमीत कमी 7,882 रुपयाचं कुठला पण नव्हतं एवढं खर्च निघालं म्हणत नाही. तुम्हाला फक्त मी वरच्यावर सांगितलं की एवढं खर्च होईल म्हणून. एवढं हे पद्धतीने एवढं टाकावं लागेल, एवढं टाकावं लागेल, एवढं सांगितलं होतं खर्च. पण एवढं खर्च निघाला म्हणून अपेक्षा नव्हती नाही घेता. आता मला आहे ना इकडून तिकडून काही पण करून ॲडजस्ट करावं लागेल. त्यांच्याकडून पण घेऊ कोण इकडे तिकडून ॲडजस्ट करून होऊ शकतं बा, काय अडचण नाही. चला आता सांगितलं त्यांनी खर्च इथं लावली गाडी शोरूम पण अजूनच. आता आपल्याला आयफेल जमा करायची.
आईस बॅग जमा करून इथं स्टोर आहे, इथं स्टोर आहे, लय लांब नाही. आणि स्टोर पाशी मी गाडी नेत करायला आलतो. म्हटलं आईस बॅग तर जेवढी जमा करून द्यावं लागला, ते पण 220 रुपये पॅनल्टी बसून नाही म्हटलं, 220 रुपये पॅनल्टी बसून म्हटलं, म्हणून आपलं काय विषय नाही म्हटलं. आता चला आता तुम्हाला दाखवतो भाऊ शेवटी गाडी जेव्हा फायनली काम होईल. आणि त्यांनी बोललं बरं का, आज संध्याकाळी 8 वाजेपर्यंत किंवा सकाळी मॉर्निंगपर्यंत तुमचं गाडीचं काम होईल म्हणून. चालतंय म्हटलं, मग बघू म्हटलं पुढे काय विषय नाही. आता नो फायनली बरं का, आपण जस्ट आता आपल्या स्टोअरमध्ये जाऊन ती आईस बॅग जमा केली. आणि मी इथल्या पोरांना सांगितलं गाड्या कागदोडा खर्च निघलाय भावांना आपल्या गाडीचा, लय खर्च निघलाय म्हणलं. एक 5-6 आय थिंक 1 वर्ष हो झालं गाडीला येत केलं म्हणून एवढा खर्च निघला म्हणलं. तर म्हटलं आता काय पर्याय नाही म्हटलं. तर तू म्हटलं भावांना, मग एक भेटला, एक माणूस भेटला, तू पण म्हणला तो गॅरेजवाले बहुत लूटते, म्हणजे लूटनेवाला काम करते सपोज, असा एक मित्र म्हणला शेजारी होता आहे तो असा. गॅरेज येऊन बसलोय आजपर्यंत 15-20 मिनिटं झालं आपण गॅरेज पाशी येऊन बसलोय. तर आपल्या गाडीचं कसं काम चालू आहे ते मी बघत बसलोय. आता मला एक काय म्हणजे माहिती आहे का, इथं मला बोलत होते की तुम्ही असं का बसला इथं, गाडी नीट होईल काय निघलं, प्रॉब्लेम जास्त काय झाला तर तुम्हाला सांगेन असं म्हटलं. मी म्हटलं तसं जमणार नाही, मी स्वतः बसतो म्हटलं, इथं स्वतः बसून जायला मी बघतो म्हटलं माझ्या गाडीला काय काय प्रॉब्लेम झाले काय नाही, सगळ्या गोष्टी बसून बघतो म्हटलं तिथं. असं बोललो झालं काय विषय नाही म्हटलं. आता मी बसलं बघा भाऊ आपल्या गाडीचं कसं बुलेटच्या पलीकडे आपली गाडी, जेव्हा आपली गाडीचे पूर्ण काम होईल त्या टायमिंग मग दाखवतो. कारण की कसं म्हणजे आज संध्याकाळी झालं तर ठीक आहे, नाहीतर सकाळी होईल म्हणजे काम चालतंय. चला आपण बघून बसू चला भावांना बरं का, आपली गाडी सगळी गाडी होती, सर्व्हिसिंग केलं, सगळं केलं बघा, सगळं काम झालं. आता फायरिंग पण गाडीची 1 नंबर आहे, काय टेन्शन नाही. आता 1-2 वर्ष बघायची गरज नाही. फक्त विषय काय माहिती आहे भावांनो, हा पार्ट आहे ना, आणि ही म्हणत होते खूप आपल्याला पाहिजे होती गाडी अर्जंट, स्वतः थांबून गाडी सगळं नीट टाइम लागणार म्हटलं तर मग आपल्याला नाही जमत. तिथे गाडी लागते आपल्याला, काम व्हायचं ना आपल्याला लगेच, म्हणून आपण काय केलं लगेच परत की राहू द्या आता ही कवा जरा पुढे करून घेऊ आम्हाला फायरिंग चांगली. आई होप आपको ये ब्लॉग अच्छा लगा होगा, लाइक करना, सब्सक्राइब करना और शेयर करना. चलो आते हैं नेक्स्ट ब्लॉग में.